Hello dear students, welcome you all in my YouTube channel English Binglish. I am Suhas sir from Sri Datta Kanishth Mahavidyalay Kurundwad of Navbharat Shikshan Mandal Sangli. Today in this video we are going to see the 4.2 section To Sir with Love, which is written by writer E.R. Braithwaite. विद्यार्थी मित्रांनो, ही कथा आहे लेखक E.R. ब्रेथवेट यांची. लेखक E.R. ब्रेथवेट हा कृष्णवर्णीय असल्यामुळे त्याला कोणकोणता त्रास समाजामध्ये सहन करावा लागला हे या कथेच्या माध्यमातून लेखकाने वर्णन केलेले आहे. लेखक इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन सुद्धा त्याला कोठेही नोकरी मिळाली नाही. तेव्हा त्याने शिक्षकाची नोकरी स्वीकारली. शिक्षक म्हणून काम करताना लेखकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये विलक्षण बदल घडवून आणला व त्यांना माणुसकीचे चांगले धडे त्यांनी शिकवले. सो लेट सी द लेसन टू सर विथ लव्ह रिटन बाय E.R. ब्रेथवेट. सर्वप्रथम आपण लेखक E.R. ब्रेथवेट यांची माहिती पाहूया. लेखकाचे पूर्ण नाव युस्टास एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट असं आहे व यांचा जन्म 1912ला व मृत्यू 2016 साली झाला. नोन ॲज E.R. ब्रेथवेट. लेखकाला E.R. ब्रेथवेट म्हणून ओळखलं जातं. वॉज अ गुयानीज बॉर्न. लेखकाचा जन्म गुयानीज येथे झाला होता. ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट, रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट व ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट, रायटर, टीचर व डिप्लोमॅट म्हणून लेखकाला ओळखलं जातं. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रेशल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. कृष्णवर्णीय लोकांच्या विरुद्ध होणाऱ्या रेशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे वंशभेदाविरुद्ध व त्यांच्या सोशल कंडिशन्स सामाजिक परिस्थितीवर आधारित त्यांनी अनेक स्टोरी लिहिलेल्या आहेत. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर विथ लव्ह. ते टू सर विथ लव्ह या ऑटोबायोग्राफीचे लेखक असून हे नॉवेल त्यांच्या अनेक फेमस नॉवेलपैकी एक आहे आणि हे नॉवेल 1959 साली पब्लिश झालेलं होतं. ही अल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. त्यांनी त्यांच्या आफ्रिका टूरवर आधारित अ काइंड ऑफ होमकमिंग हे पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन. लंडनमध्ये सेटिंग असलेली अ चॉईस ऑफ स्ट्रॉज ही कादंबरी सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमॉर अँड ट्रीटाईज अबाउट रेसिझम. तसेच त्यांनी मेमॉर म्हणजे जीवनचरित्रपर आधारित व ट्रीटाईज अबाउट रेसिझम म्हणजे वंशभेदावर आधारित रिलक्टंट नेबर्स हे पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स प्रायमरली डील विथ द डिफिकल्टीज ऑफ बीइंग अन एज्युकेटेड ब्लॅक मॅन, अ ब्लॅक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर अँड सिम्पली अ ह्युमन बीइंग who found himself in a set of inhumane circumstances. ब्रेथवेट यांचे अनेक लिखाण हे प्रामुख्याने एज्युकेटेड ब्लॅक मॅन म्हणजे सुशिक्षित कृष्णवर्णीय लोकांना येणाऱ्या अडचणीवरती आहेत. लेखक हा एक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर म्हणजे कृष्णवर्णीय शिक्षक व एक साधासुद्धा माणूस असून सुद्धा त्याला अनेक इनह्युमेन सर्कमस्टन्सेस म्हणजे अमानवीय परिस्थितीला सामोरं जावं लागलं.
टू सर विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. टू सर विथ लव ही एक ऑटोबायोग्राफिकल म्हणजे आत्मचरित्रपर आधारित नॉवेल आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर. लेखक हा एक इंजिनियर आहे. बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ ए टीचर इन रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. इंजिनियर असून सुद्धा लेखकाने लंडन ईस्ट एंड स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. द स्कूल इज full of troublemaker students who were rejected from other schools for their behavior. या शाळेमध्ये इतर शाळेतून काढून टाकलेले किंवा रिजेक्ट झालेले विद्यार्थी होते. म्हणून या शाळेमध्ये फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स म्हणजे अनेक त्रास देणारे विद्यार्थी होते. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलीड बाय द स्टुडंट्स. सुरुवातीला लेखकावर या शाळेतील विद्यार्थी हसत होते. ते त्याला त्रासही देत होते व ते त्याला चिडवीत असत. बट लेटर हीज काम डेमिनर अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. पण लेखकाच्या शांत वर्तनामुळे व आपल्या विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे हळूहळू विद्यार्थ्यांच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या नॉवेलमध्ये असणारे सर्व कॅरेक्टर्स प्रथम समजावून घेऊया. या नॉवेलमध्ये मेजर आणि मायनर असे दोन कॅरेक्टर्सची विभागणी केलेली आहे. सर्वप्रथम आपण या नॉवेलमधले मेजर कॅरेक्टर्स म्हणजे मुख्य पात्र पाहूया. या नॉवेलमधील पहिलं मेजर कॅरेक्टर आहे रिकी ब्रेथवेट, जो इथं स्वतः लेखक आहे. त्यानंतर आहेत गिलियन ब्लँकार्ट, मिसेस डेल इव्हान्स, डेनहॅम, पमेला डियर आणि मिस्टर फ्लोरियन, जे या शाळेचे हेडमास्टर म्हणून काम पाहत आहेत. त्यानंतर या कथेतील मायनर कॅरेक्टर्समध्ये बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, क्लिंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमन, मॉयरा जोसेफ, पाल्मर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॉरेन्स सिल्स, जेस बेलमॉन्ट, बकली, जॉसी डाउस, पॅट्रिक फर्नमॅन, टिक जॅक्सन, मोनिका पेज, बार्बेरा पेग, पॉटर, सोपियानो व थिओ वॅटसन यांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या नॉवेलची संपूर्ण समरी अभ्यासणार आहोत. सो लेट्स सी द समरी ऑफ द नॉवेल टू सर विथ लव. टू सर विथ लव is a work of fiction based on the life of the author E.R. Braithwaite. टू सर विथ लव ही लेखक E.R. ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित एक फिक्शन म्हणजे कल्पित कथा आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. या कथेमध्ये जे मुख्य पात्र आहे ते E.R. ब्रेथवेट एका ऑइल रिफायनरीमध्ये एक इंजिनियर म्हणून काम करत आहेत. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. लेखकाने रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये महायुद्धाच्या वेळी सेवा देखील केलेली होती. आफ्टर द वॉर, being a black person, he was unable to find employment. युद्धानंतर लेखक कृष्णवर्णीय असल्यामुळे त्याला नोकरी देखील मिळत नव्हती. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर.
आणि मग शेवटचा पर्याय म्हणून त्याने शिक्षक पदासाठी अर्ज केला. सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीन स्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेखकाला लंडन ईस्ट एंडमध्ये असलेल्या ग्रीन स्लेड स्कूलमध्ये स्वीकारलं गेलं. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. व शाळेमधील सिनियर क्लासेसच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा जॉब त्याला मिळाला. व्हाईल रीडिंग द नॉवेल we have to understand that the time period in which the story takes place is very important. ही स्टोरी वाचताना आपण या स्टोरीचा जो कालखंड आहे ते समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force, the English do not consider him to be one of them. जरी लेखकाने रॉयल एअरफोर्समध्ये काम केलेलं असलं व तो स्वतःला ब्रिटिश समजत असला तरी ब्रिटिश लोक त्याला आपलं समजत नव्हते, कारण तो ब्लॅक म्हणजे कृष्णवर्णीय होता हे लेखकाला कळालं. धिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कोलोनॅलिझम. इंग्लिश लोक व वसाहतवाद यांच्याबद्दलचा हा अतिशय कडू अनुभव लेखकाने अनुभवलेला होता. ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. त्याचबरोबर वर्गामध्ये जे व्हाईट स्टुडंट्स म्हणजे गोरे विद्यार्थी होते यांच्याबद्दलसुद्धा लेखकाला हाच अनुभव आलेला होता. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड एम्बरॅस्ड टाईम अँड अगेन. ब्रेथवेट यांनी शिकवण्याचे काम सुरू केले, पण ही सुरुवात अतिशय खडतर व गोंधळात टाकणारी होती. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिस्चिवस. लेखक आपल्या विद्यार्थ्यांना डिसरिस्पेक्टफुल म्हणजे आदर न करणारे, इल मॅनर्ड म्हणजे असंस्कारी व मिस्चिवस म्हणजे खोडकर असं समजत होता. व्हाईल हिज स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी ॲन ॲरोगंट आउटसाइडर. आणि या उलट त्याचे विद्यार्थी त्याला बाहेरचा उद्धट व्यक्ती समजत होते. अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. विद्यार्थ्यांना ते वातावरण वेगळे होते, कारण ते वेगळ्या सामाजिक वातावरणात वाढलेले होते. द स्टुडंट्स हरॅस हिम फ्रॉम डे वन. विद्यार्थ्यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच लेखकाला त्रास द्यायला सुरुवात केली. स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर्स. लेक्चर सुरू असताना डेस्क वाजविणे, युजिंग फाऊल लँग्वेज घाणेरडी भाषा वापरणे, अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि मोठ्या प्रमाणात ते लेखकाला त्रास देत होते. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हरॅस ब्रेथवेट. इतकंच काय, अगदी विद्यार्थिनीसुद्धा, वर्गामधल्या मुलीसुद्धा ब्रेथवेटला त्रास देण्याचा मोका सोडत नव्हते. इन अ रिॲक्शन टू दॅट, Braithwaite verbally scolds the girls for acting in an unladylike manner and being unruly in the class. Braithwaite मुलींच्या या अनलेडीलाईक मॅनर व बेशिस्त वागण्याला प्रत्युत्तर म्हणून, रिॲक्शन म्हणून तो मुलींना रागवित असे. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students. जेव्हा त्याच्या हे लक्षात येतं की त्याचा उद्रेक झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून त्याला आदर व सहकार्य मिळाले नाही. ही चेंजेस हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स. तेव्हा त्याने आपली शिकवण्याची पद्धत
व विद्यार्थ्यांना हाताळण्याची पद्धत बदलली. अँड ही डिसाइड्स टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर ॲडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन्स. आणि त्याने ठरवलं की आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत ते प्रौढ व आदरणीय व्यक्ती असल्यासारखं संवाद साधायचं. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर टू ॲज मिस. तो मुलींना आता मिस म्हणून बोलवू लागला. अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि त्यांनीही त्याला सर म्हणून बोलवावं ही तो अपेक्षा करू लागला. ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड धिस लेवल ऑफ डेफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. सुरुवातीला हे सर्व विद्यार्थ्यांना रिडिक्युलस म्हणजे हास्यास्पद व अननेसेसरी अनावश्यक वाटू लागलं. हाऊएव्हर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स. तथापि काही आठवड्यानंतर त्यांच्यामध्ये बदल जाणवू लागला. completely changing both their hygiene and their attitudes towards one another. आणि हा बदल त्यांच्या हायजीन म्हणजे स्वच्छता ठेवण्याबाबत व दृष्टिकोनामध्ये झाला. This marks the success of Braithwaite in handling the students in a very amicable way. अशा पद्धतीने लेखक विद्यार्थ्यांना मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये वागविण्यामध्ये यशस्वी झालेला होता. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ब्रेथवेट मुलांसाठी फील्ड ट्रिप्स आयोजित करू लागला. अँड एक्सकर्जन्स टू म्युझियम्स अँड थिएटर्स. आणि म्युझियम व थिएटर्सना तो सहली आयोजित करू लागला. टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. बऱ्याच विद्यार्थ्यांनी असल्या सहली पाहिल्यासुद्धा नव्हत्या. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लँकार्ड. आणि या सहलीमध्ये गिलियन ब्लँकार्ड नावाच्या एका व्हाईट फिमेल टीचरनी म्हणजे रंगाने गोऱ्या असणाऱ्या शिक्षकेनी अकंपनीज द क्लास ऑन द एक्झर्शन्स. ब्रेथवेटला सहलीमध्ये कंपनी दिली. धिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ अ फ्रेंडशिप बिटवीन ब्लँकार्ड अँड ब्रेथवेट. आणि इथे ब्लँकार्ड व ब्रेथवेट यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाइम्स. अशा प्रकारे ब्रेथवेट व त्यांचे विद्यार्थी यांच्यात सुद्धा असेच मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ लागले. अल्दो हिज स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम. अल्दो हिज स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम. जरी त्याचे विद्यार्थी त्याला सतत नाराज आणि दुखावत असले तरी ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. त्यानं त्यांना क्षमा किंवा माफ करणं शिकवलं होतं. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पथी अँड नॉलेज. विद्यार्थी आपली मॅच्युरिटी, परिपक्वता, एम्पथी, सहानुभूती व नॉलेज ज्ञानाच्या आधारे ब्रेथवेटला सारखे सरप्राईज करायचे. अनादर फॅसेट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईफ इज द हेवी हिस्ट्री ऑफ कोलोनॅलिझम. कथेचा आणखी एक पैलू ज्या त्याच्या कथात्मक खोटेपणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतो तो म्हणजे वसाहतवादाचा जड इतिहास. इट्स डार्क कॉन्सिक्वेन्स, त्याचे अंधकारमय परिणाम. मेंटल अँड फिजिकल ट्रुमा दॅट इन्क्रीज ब्रेथवेट्स हेट्रेट अँड रॅथ फॉर ब्रिटिश. मानसिक व शारीरिक आघात जे ब्रेथवेटच्या ब्रिटिशांबद्दल द्वेष व क्रोध वाढविते.
He constantly feels the prejudicial effects of colonialism while living in England after World War II. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये वास्तव्य करताना त्याला वसाहतवादाचे आलेले पूर्वग्रहवादी परिणाम सतत जाणवत असतात. And these negative experiences frequently shape his thoughts and actions. आणि हे नकारात्मक अनुभव वारंवार त्याच्या विचारांना व कृतींना आकार देतात. ब्रेथवेट इज सरप्राइज्ड and shocked by the conditions in which these students live. विद्यार्थी ज्या परिस्थितीत राहतात त्या परिस्थितीमुळे ब्रेथवेट आश्चर्यचकित झालेले आहेत. अँड अल्सो द फिजिकल ट्रुमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आणि त्यांच्या टीचिंग एन्व्हायरमेंटमधून युद्धाचे शारीरिक आघातसुद्धा आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे या नॉवेलचा समरी हा भाग संपतो. आता आपण या नॉवेलचा चॅप्टर 17 अभ्यासणार आहोत. सो लेट्स सी द चॅप्टर 17 ऑफ द नॉवेल टू सर विथ लव्ह. The half-yearly report of the Students' Council was on November 15th and was one of the important days in the calendar of Greenslade School. 15 नोव्हेंबर हा ग्रीनस्लेड स्कूलच्या कॅलेंडरमधला महत्त्वाचा दिवस होता, कारण या दिवशी स्टुडंट्स काउन्सिलचा 6माही अहवाल सादर केला जाणार होता. I had heard quite a deal about these occasions and became as excited as the children as the day approached. मी या दिवसाबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे जसजसा दिवस जवळ येत होता तसतसा मुलांप्रमाणे माझी उत्कंठा देखील वाढत जात होती. It was entirely their day. Arranged, presented and controlled by them. हा पूर्णपणे मुलांचा, त्यांनी योजलेला, सादर केलेला आणि जबाबदारीने पार पाडलेला दिवस असणार होता. I observed the activities of my class as they prepared for it. माझा वर्ग ज्या प्रकारे तयारी करत होता ते मी पाहत होतो. Noting with pride the business-like way in which tasks were allocated and fitted into a neat program. ज्या व्यावसायिक पद्धतीने त्यांनी कामाची वाटणी केली होती आणि एक आखीव-रेखीव कार्यक्रम तयार केला होता, ते पाहून मला अभिमान वाटला. There were whispered conferences with members of the other classes in the arrangement of it. त्याचसोबत कामाची विभागणी करत असताना इतर वर्गातील मुलांच्या सोबत सुद्धा व्हिस्पर्ड म्हणजे हळू आवाजामध्ये त्यांच्या बैठकाही सुरू होत्या. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंबली. आणि त्या दिवशी असेंबली होणार नव्हती. द चिल्ड्रेन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड. मुले अतिशय रुबाबदार पोशाख घालून छान तयार होऊन आलेली होती. अँड मिस जोसेफ अँड डेनहॅम who seemed to be the important officials for the occasion. आणि आजच्या प्रसंगी महत्त्वाचे अधिकार असलेले मिस जोसेफ आणि डेनहॅम moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. ग्रुपमधला प्रत्येक सदस्य आपली नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहेत की नाहीत याची खात्री करत ते सर्वांमध्ये फिरत होते. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM. सकाळी 10 वाजता घंटा वाजली. And everyone trooped into the auditorium
टू सीट टुगेदर इन क्लासेस आणि सर्वजण आपापल्या वर्गानुसार बसण्यासाठी ऑडिटोरियम हॉलमध्ये सभागृहामध्ये गोळा झाले. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स, sat on the stage, one on each side of मिस्टर फ्लोरियन. स्टेजवर मिस्टर फ्लोरियन यांच्या बाजूला वर्गातील सर्वात सिनियर विद्यार्थी मिस जोसेफ आणि डेनहॅम बसले. हू ॲज सून ॲज एव्हरीवन वॉज सीटेड अँड सायलेंट स्टूड अँड ॲड्रेस्ड द स्कूल. सर्वजण शांत बसताच फ्लोरियन उभे राहिले आणि त्यांनी शाळेला संबोधून भाषण करायला सुरुवात केली. He spoke at length, reiterating the aims and policies of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. शाळेची उद्दिष्टे व धोरण आणि ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रत्येक मुलाचे महत्त्वपूर्ण योगदान यावर भर देत फ्लोरियन बराच वेळ बोलत राहिले. ही गेव प्रेज व्हेरेवर इट वॉज इंडिकेटेड. जिथे शक्य होते त्या गोष्टींची फ्लोरियन यांनी आपल्या भाषणामध्ये प्रशंसा देखील केली. बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज यट अ ग्रेट डील टू बी डन बाय देमसेल्व्स टुवर्ड्स अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, क्लिनलीनेस अँड द परस्यूट ऑफ नॉलेज. पण त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आचरण, स्वच्छता आणि ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येकाला स्वतःहून अजून खूप सुधारणा करायला हवी यावर फ्लोरियन यांनी जास्त भर दिला. ॲज आय लिसन्ड आय रिअलाइज दॅट धिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. त्यांचे भाषण ऐकत असताना मला जाणवले की मिस्टर फ्लोरियन त्यांच्या शाळेपासून मनाने जराही दूर होणार नाहीत. हिज रिमार्क्स ऑल शो दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. त्यांच्या बोलण्यावरून ते स्वतः शाळेशी आणि शाळेतल्या प्रत्येकाशी मनाने किती जोडले गेले आहेत हे स्पष्ट दिसून येत होतं. He then wished them success with the council meeting. नंतर त्यांनी सर्वांना काउन्सिल मीटिंग यशस्वी होण्यासाठी विश केलं. अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस अपलॉज. आणि टाळ्यांच्या कडकडाट त्यांनी व्यासपीठावरून आपली रजा घेतली. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गिअर. फ्लोरियन यांचे भाषण संपताच स्टेजवरच्या हालचाली आता अतिशय वेगाने होऊ लागल्या. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप. सर्वप्रथम मिस जोसेफ उभ्या राहिल्या. अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. आणि त्यांनी काउन्सिलचा उद्देश आणि त्याच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सर्वांना दिली. Each class would report through its representatives on the studies pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen by each subject. ईस्टरनंतर सुरू झालेल्या सहामाही सत्रात झालेल्या अभ्यासक्रमाविषयी प्रत्येक वर्ग प्रत्येक विषयानुसार निवडलेल्या प्रतिनिधीच्या मार्फत अहवाल देणार होता. When all the classes had completed their reports, सर्व वर्गांचे अहवाल सादर करून झाल्यानंतर a panel of teachers would be invited to occupy the stage. शिक्षकांच्या एका पॅनलला स्टेजवरती इन्व्हाइट केलं जाणार होतं. अँड answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. आणि
विविध अहवालातून समोर आलेल्या मुद्द्यांवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर त्या शिक्षकांच्या समितीकडून उत्तर दिली जाणार होती. द सिलेक्शन ऑफ पॅनल, ॲज विथ एव्हरीथिंग एल्स, वॉज एंटायरली ॲट द डिस्क्रेशन ऑफ द चिल्ड्रन. इतर सर्व गोष्टीप्रमाणेच पॅनलची निवड ही पूर्णपणे विद्यार्थींच्या निर्णयावरती केली जाणार होती. अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी ऑर विच टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू सिट. आणि किती व कोणत्या शिक्षकांना स्टेजवर बोलवलं जाईल याची कोणतीही पूर्वकल्पना शिक्षकांना नसायची किंवा नव्हती. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोवेस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. रिपोर्टचे सादरीकरण सर्वात लहान वयोगटांच्या वर्गापासून सुरू झाले. These were mainly 12 years old who had joined the school in the previous summer. आणि या गटामध्ये 12 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता ज्यांनी गेल्या वर्षी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school. त्यापैकी बरेच जण संपूर्ण शाळेसमोर उभे राहायला लाजत होती, घाबरलेली होती. बट नेव्हरदिलेस दे मॅनेज्ड इट क्रेडिटेबली. पण तरीही त्यांनी कौतुक वाटावं इतक्या छान प्रकारे प्रेझेंटेशन केलेलं होतं. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्युस्ड टू द डिफिकल्टीज ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्व्स. एखाद्या गोष्टीची माहिती गोळा करत असताना येणाऱ्या अडचणी यांची ओळख त्यांची प्रथमच झालेली होती. सो देअर रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रादर शॉर्ट. म्हणून त्यांचा रिपोर्ट संक्षिप्त असणं स्वाभाविकच होतं. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेटेड. एकामागून एक वर्ग आपलं रिप्रेझेंटेशन करत होता. अँड it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. आणि प्रत्येक पुढच्या सेमिस्टरच्या सादर करण्याच्या कौशल्यात उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. Much of the work was rather elementary. अजून बरंचसं काम प्राथमिक स्वरूपाचे होते. बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्व्स. मात्र संपूर्ण समजून घेऊन त्यामध्ये असणारा परस्पर संबंध जाणून घेणं हे त्यांच्या दृष्टीनं अतिशय मोठं काम होतं. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स, सर्व अहवालांमध्ये द एम्फासिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. पण या संपूर्ण अहवालांमध्ये मुलांनी काय शिकणे अपेक्षित आहे यापेक्षा त्यांना काय समजलं गेलं यावर अधिक भर दिला गेलेला होता. व्हेन द टर्न ऑफ माय क्लास केम. जेव्हा माझ्या वर्गाचा नंबर आला, आय सॅट अप अँक्शियसली. मी सावरून बसलो. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड, डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्स टुगेदर विथ द सब्जेक्ट्स ऑन विच दे वुड रिपोर्ट. जे प्रतिनिधी अहवाल सादर करणार होते त्यांच्या हातातल्या यादीप्रमाणे विषयानुसार नावे पुकारायला डेनहॅमने सुरुवात केली. पॉटर ॲरिथमेटिक म्हणजे अंकगणित, सॅपियानो नेचर स्टडी म्हणजे निसर्गशास्त्र, मिस पेग अँड जॅक्सन जिओग्राफी म्हणजे भूगोल, मिस डेयर अँड फर्नमॅन फिजिओलॉजी,
मिस डॉट हिस्ट्री म्हणजे इतिहास, डेनहॅम पीटी अँड गेम्स शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, मिस जोसेफ डोमेस्टिक स्टडीज गृहविज्ञान या विषयाचे अहवाल हे सर्व विद्यार्थी सादर करणार होते. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. डेनहॅम ज्या कॉन्फिडन्सपणे आणि अतिशय सौजन्यपूर्वक सिनियर मुलींना मिस संबोधित करत होता, हे पाहून मला अतिशय आनंद आणि अभिमान सुद्धा वाटला. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge of young adulthood. तारुण्यात पदार्पण करताना अंगी रुजवावी अशी ही गोष्ट विशेषतः लहान मुलांनी लक्षात घेण्यासारखी होती याची मला खात्री पटली. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. नावे घेतल्यानंतर सर्वजण स्टेजवर गेले आणि आपल्या जागेवर भारदस्त आविर्भावात स्थानापन्न झाले. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट अड्रेस. मग मिस जोसेफने छोटेसे भाषण केले. She said that their lesson had a particular bias towards the brotherhood of mankind. ती म्हणाली की त्यांच्या धड्यांमधून मानवाचा बंधुत्वाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन दिसून येतो. And that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in colors, races and creeds. त्याचबरोबर भौगोलिक स्थान, रंग, वंश आणि पंथ यांच्यात फरक असूनही सर्व मानवजाती कशा परस्परावलंबित आहेत हे प्रत्येक विषयातून त्यांना शिकायला मिळते. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. नंतर तिने पॉटरला बोलविले. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड, द मीटर अँड द फूट. पॉटरने वजन आणि मोजमापांवर केलेल्या कामाबद्दल, किलोग्रॅम आणि पाऊंड, मीटर आणि फूट यांच्यातील संबंधाबद्दल सांगितले. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन यूज. तो म्हणाला की जगभरात या दोन पद्धतीपैकी कोणतीही एक पद्धत वापरली जाते. ऑर अंडरस्टूड अँड दॅट इट वॉज अ सिम्बल ऑफ द ग्रेटर अंडरस्टँडिंग which was being accomplished between peoples. आणि लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या सर्वांना समजेल अशा एका मोठ्या गोष्टीचे प्रतीक ते आहे. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. सॅपियानोने वर्गात केलेल्या कीटकांवरील अभ्यासाबद्दल, एस्पेशली ब्लॅक रोट ऑन व्हीट, गव्हावरील काळी कीड, बॉल विविल ऑन कॉटन, कापसावरील बॉल भुंगा किंवा कीड, अँड द कोलोरॅडो बीटल ऑन पोटॅटोज आणि बटाट्यावरील कोलोरॅडो बीटल यांच्या अभ्यासाविषयी सॅपियानो यांनी सांगितलं. ही शोड how many countries had pooled their knowledge and result of research on the behavior, breeding habits and migration of these pests, and were gradually reducing the threat they represented to those important products. कीटकांचे वर्तन,
प्रजनन पद्धती आणि स्थलांतर यांचा किती देशांनी अभ्यास करून आपल्या संशोधनाचे निष्कर्ष समोर ठेवले आणि या मोलाच्या उत्पादनावरील धोका हळूहळू कमी केला हे त्याने दाखविले. मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. मिस पेग आणि जॅक्सन यांनी जिओग्राफी विषयावरील रिपोर्ट एकमेकांमध्ये विभागून घेतला होता. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस. सुरुवातीला जॅक्सनने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खनिज साठे आणि भाजीपाला उत्पादनाच्या वितरणाबद्दल सर्वांना सांगितले. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट इन द अदर. तसेच एखाद्या देशात एका उत्पादनाची विपुलता असेल तर दुसऱ्या उत्पादनाची कित्येकदा कमतरता असते असंही त्यानं सांगितलं. अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनेव्हिटेबली फॉलोड. आणि त्यामुळे देवाणघेवाण व परस्परावलंबित्व अपरिहार्यपणे घडते याविषयी सुद्धा त्यानं सर्वांना सांगितलं. मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप आणि मिस पेगनं मानवी संबंधावरती भाष्य केले. ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग क्लोथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. विशेषतः युद्धानंतर जगाला भेडसावणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या समस्येवर तिनं भर दिला. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड्स ऑफ रेफ्युजीज स्टेटलेस अँड अनवॉन्टेड. तिने हजारो निर्वासित, विस्थापित आणि अवांछित लोकांचा संदर्भही दिला. अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ फर्नमॅन ॲज युज्युअल हॅड अ ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव. आणि नेहमीप्रमाणे फर्नमॅनने युनिसेफचे प्रयत्न आणि कार्यक्रम हा आपला हुकमी एक्का सर्वांच्या समोर ठेवला. व्हेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज. आणि जेव्हा त्याला बोलावले गेले तेव्हा त्यानं स्टेज खाली असलेल्या एका विद्यार्थ्याला इशारा केला. अँड वेल्श अँड ॲलिसन appeared bearing a skeleton between them, together with a sort of gallows. आणि मग वेल्श आणि ॲलिसन फाशीच्या स्तंभासारखा दिसणारा एक लाकडी खांब आणि सांगाडा घेऊन तिथे आले. When this arrangement had been set up, there was a skeleton hanging from a hook screwed into the top of its skull, gently revolving at the end of a cord. डोक्याच्या कवटीला लावलेल्या हुकाला लटकणाऱ्या आणि दोरीच्या टोकापासून हलकेच गोल फिरणारा सांगाडा असं स्ट्रक्चर स्टेजवरती तयार करण्यात आलं. This was somewhat in the nature of comic relief, and the school showed its approval by laughing uproariously. आणि ते दृश्य अतिशय गमतीदार वाटलं आणि त्यामुळं संपूर्ण शाळेमध्ये एक हास्याचा कल्लोळ उठला. But levity soon evaporated when Furneman began to speak. पण फर्नमॅन जेव्हा बोलू लागला तेव्हा हलके फुलके वातावरण विरले. His voice was clear and precise, and he had a strong sense of the dramatic. तो अगदी स्पष्ट, नेमक्या शब्दात आणि नाट्यमय आवाजात बोलत होता. कामी he told them that it was a female skeleton. त्याने शांतपणे सर्वांना सांगितले की तो एका स्त्रीचा सांगाडा होता.
दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. जी गोष्ट सहज सिद्ध करताही येऊ शकत होती. बट ही कुड नॉट से विथ एनी अशुरन्स व्हेदर शी हॅड बीन चायनीज or French or German or Greek, nor could he say if she had been brown or white or a mixture of both. पण ती स्त्री चिनी, फ्रेंच, जर्मन किंवा ग्रीक होती का, गव्हाळ, श्वेत की मिश्र वर्णी होती, हे निश्चितपणे तो सांगू शकत नव्हता. And from that, he said, the class had concluded that, आणि यावरून वर्गाने असा निष्कर्ष काढला की बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम, द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट. लोकांचे बाह्य रूप भिन्न असले तरी मुळातून सर्व लोक एकसारखेच असतात, असा निष्कर्ष वर्गाने काढला. But the foundations were all laid out according to the same blueprint. आणि सर्वांचा मूळ साचा किंवा ब्ल्यूप्रिंट एकाच प्रकारे तयार केलेला असतो. फर्नमॅन वॉज वंडरफुल. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. फर्नमॅनच्या या लाजवाब बोलण्याने सर्वजण प्रभावित झाले. मिस डेयर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अन अँटी-क्लायमॅक्स आफ्टर फर्नमॅन्स परफॉर्मन्स. आणि फर्नमॅनच्या या परफॉर्मन्स पुढे मिस डेयरचे सादरीकरण मात्र काहीसे निराशाजनक झाले. अँड शी सीम्ड टू रिअलाइज इट. आणि तिलाही ते जाणवले असावे. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स which all humanity has to face in terms of sickness and diseases. तिने माणसांच्या आजार आणि रोगाविषयक समस्यांबद्दल माहिती दिली. and of the advantages gained by interchange of knowledge, advice and assistance. तसेच आपल्याकडे असलेल्या ज्ञानाची, मार्गदर्शनाची आणि मदतीची देवाणघेवाण केल्याने होणाऱ्या फायद्याविषयी तिनं सांगितलं. मिस डॉड रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड. द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. मिस डॉडने इतिहासातील इंग्लंडच्या पुनर्निर्माण काळाच्या अभ्यासाबद्दल सांगितले. She told of the struggles of men of independent spirit against clerical domination. पाद्री लोकांच्या वर्चस्वाच्या विरोधात मुक्त विचारांच्या लोकांनी दिलेल्या लढ्याविषयी. and of their efforts to break from established religious traditions. तसेच प्रस्थापित धार्मिक परंपरा मोडून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांविषयी तिनं सांगितलं. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रू द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर्स. या सुरुवातीच्या काळातील प्रयत्नांमुळेच इतरांच्या श्रद्धा आणि संस्कृतीबद्दल सहिष्णुता बाळगण्याचा विचार हळूहळू रुजू लागला, असं तिनं सांगितलं. अँड द नाऊ कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स. त्या संस्कृतींचा अभ्यास करण्याकडे कल वाढू लागला आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. डेनहॅम्स रिपोर्ट्स वॉज अ बीट ऑफ शॉक. डेनहॅमचा रिपोर्ट थोडा धक्कादायक असा होता. ही क्रिटिसाइज्ड द जनरल पॅटर्न ऑफ पीटी अँड गेम्स. त्याने पीटी आणि क्रीडा या विषयांच्या सर्वसामान्य पद्धतीवर कडाडून टीका केली होती. एम्फसायझिंग द सिरियस लिमिटेशन्स ऑफ स्पेस ऑब्टेनिंग. तसेच जागा मिळवण्यात येणाऱ्या प्रचंड अडचणीवर. अँड द इफेक्ट ऑफ दॅट लिमिटेशन्स ऑन देअर गेम्स ॲक्टिव्हिटीज. आणि
त्यामुळे त्यांच्या खेळावर होणाऱ्या परिणामावर त्याने जोर दिला होता. ही कंप्लेंट दॅट द PT वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस. तसेच PTचा तास अतिशय नियोजनशून्य आणि निरर्थक आहे. अँड द PT रुटीन मोनोटोनस, आणि त्याचे रुटीन अतिशय नीरस आहे. ही कुड सी नो ॲडव्हान्टेजेस इन डुईंग. PT केल्याने काही फायदा होतो असे आपल्याला वाटत नाही. इन जॉली गुड गेम वॉज फार बेटर. आणि त्यापेक्षा एखादा अतिशय रंजक खेळ खूप चांगला ठरला असता. अपरंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन ऑफ ऑल द बॉईज. वरवर पाहता तो बहुधा बाकीच्या सर्व मुलांच्या वतीने आपलं मत मांडत असावा. फॉर दे चीयर्ड हिम लाऊडली. कारण त्याचे बोलणे ऐकून सर्वांनी मोठ्याने जल्लोष केला. व्हेन द रिपोर्ट्स वेअर ओव्हर. आणि त्याचा अहवाल संपल्यानंतर डेनहॅम कॉल 2 चिल्ड्रन ॲट रँडम फ्रॉम द ऑडियन्स. डेनहॅमने प्रेक्षकांमधून 2 मुलांना बोलविले. अँड आस्क्ड देम टू राईट द नेम ऑफ ईच टीचर्स इन्क्लुडिंग द हेड ऑन अ स्लिप ऑफ पेपर. आणि कागदाच्या चिठ्ठ्यांवर प्रमुख आणि इतर शिक्षकांची नावे त्याने त्या मुलांना लिहायला सांगितलं. These slips were folded and placed in a hat. सर्व चिठ्ठ्या दुमडून एका हॅटमध्ये ठेवल्या गेल्या. Juggled vigorously. अतिशय जोराने त्या हलवून मिसळल्या. And then withdrawn one by one. आणि मग एकामागे एक त्या चिठ्ठ्या उचलल्या गेल्या. The names were called. मिस्टर वॅटसन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स, डेनहॅम अँड मिस जोसेफ. आणि मिस्टर वेटसन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स, डेनहॅम आणि मिस जोसेफ यांची नावे पुकारण्यात आली. लेड द ऑदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. स्टेजवर बाकीच्यांना खाली पाठवून शिक्षकांनी त्यांची जागा घेतली. वेस्टर्न बिग अँड बुशिली, अनटायडी बिटवीन द 2 वुमेन. 2 महिला शिक्षकांच्या मध्ये राकट आणि गबाळे मिस्टर वेस्टर्न बसले. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. आता प्रश्न विचारायला सुरुवात झाली. आय बिलीव्ह आय वूड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी व्हॉट फॉलोड. त्यानंतर जे घडले ते पाहण्यासाठी मी खूप मेहनत घेतली असावी याची मला खात्री पटली. इट वॉज ॲन एक्सपिरियन्स विच आय शॅल नॉट इझिली फॉरगेट. कारण तो अनुभव मी सहजासहजी विसरणार नाही किंवा विसरणार नव्हतो. द क्वेश्चन्स वेअर मोस्टली फ्रॉम द 2 टॉप क्लासेस. दोन्ही वरच्या वर्गांकडून मुख्यतः प्रश्न आले होते. प्रोबब्ली बिकॉज द यंग चिल्ड्रन वेअर आयदर टू टिमिड ऑर टू अनइन्फॉर्म द फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन्स. कारण लहान मुले एकतर लाजरी होती किंवा प्रश्न सुचून विचारणा एवढी पुरेशी माहिती अजून त्यांच्याकडे नव्हती. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग. शिक्षकांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे. अँड वेअर ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग इन देअर इनडिसिशन. आणि ते अनेक ठिकाणी दुविधा आल्यामुळे अडखळत होते. बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. मात्र पुन्हा एकदा मला आश्चर्याचा धक्का बसला. द फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस मिस युफेमिया फिलिप्स प्रूव्ड टू बी द कूलेस्ट अँड बेस्ट इन्फॉर्म ऑफ द 3. दिखाऊ आणि निर्बुद्ध भासणाऱ्या
मिस युफेमिया फिलिप्स या तिघांमध्ये सर्वात शांत आणि सर्वाधिक जाणकार असल्याचे जाणविले. शी डेल्ट विथ क्वेश्चन्स पुट टू हर विथ कॉन्डर अँड ऑथॉरिटी. त्यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी स्पष्टपणे आणि अतिशय हुशारीने उत्तर दिली. अँड वुड ऑफन इंटरव्हेन स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द ऑदर्स विदाउट कॉझिंग एम्ब्रॅसमेंट. आणि इतरांना अडचणीत न येऊ देता कुशलतेने हस्तक्षेप करून अनेक वेळा मदतही केली. वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर. आणि वेस्टर्न अतिशय हास्यास्पद चित्र स्वतःचे उभे केले. इन द फेस ऑफ डेनहॅम्स ब्लंट क्रिटिसिझम अँड फर्नॅम्स ॲड्रॉइट क्वेश्चनिंग. डेनहॅमच्या बेधडक टीका आणि फर्नमॅनच्या चतुर प्रश्नाच्या भडीमारांसमोर ही फाउंड हिमसेल्फ कम्प्लिटली नॉनप्लस्ड. ते पूर्णपणे बावरून गेले होते. अँड ट्राय टू ब्लस्टर हिज वे आउट विथ अ शो ऑफ ऑफेंडेड डिग्निटी. आणि अपमानित झाल्यामुळे ते आता धमकाविण्याच्या सुरात बोलू लागले होते. पीटी एक्झरसाइज फॉर विच ही वॉज पार्टली रिस्पॉन्सिबल ॲज हॅविंग एनी डिफायनाईट फिजिकल ॲडव्हान्टेजेस. पीटीच्या व्यायामाचे ठोस शारीरिक फायदे असतात याचे ते प्रभावीपणे समर्थन करू शकले नाहीत. डेनहॅम वॉज अ ट्रेन्ड बॉक्सर. डेनहॅम हा प्रशिक्षित बॉक्सर होता. अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्झरसाइज वेअर ओनली ॲडव्हान्टेजस इफ प्रॅक्टिस्ड डेली अँड फॉर मोर सस्टेन्ड पिरियड्स. आणि दररोज आणि दीर्घ काळासाठी जर सराव केला तरच एक्झरसाइज फायदेशीर ठरतो असा त्यांनी आग्रह धरला. पीटी ट्वाइस वीकली फॉर 20 minutes वॉज अ वेस्ट ऑफ टाईम ही अझर्टेड. तसेच पीटी आठवड्यातून 2दा 20 मिनिटासाठी करणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे असं त्यानं ठासून सांगितलं. वन्स अगेन मिस फिलिप्स टूक द रेन्स. पुन्हा एकदा मिस फिलिप्सने हाती सूत्रे घेतली. अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100-fold. त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर प्रचंड वाढला. शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग पीटी अँड गेम्स हॅड बीन केअरफुली कन्सिडर्ड and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. पीटी आणि क्रीडा याचबरोबर इतर सर्व विषयांचा काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा या दृष्टीने अध्यापनाचे वेळापत्रक तयार केले गेले आहे याची त्यांनी सर्वांना आठवण करून दिली. The school, with its limited facilities, must be considered in terms of the greatest good for the greatest number. शाळेने आपल्या जवळील मर्यादित सुविधांमध्ये अधिकाधिक लोकांच्या जास्तीत जास्त भल्यांचा विचार करणे आवश्यक असते असे त्या म्हणाल्या. And it would be beyond anyone's powers टू प्लीज एव्हरीबडी. आणि प्रत्येकाला खुश करणं कुणाच्याही क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे. सम ऑफ यू, शी कन्क्लुडेड, फिक्सिंग डेनहॅम विथ इनोसंट आईज, आर फॉर्च्युनेट इन युअर ओन फाईन फिजिकल डेव्हलपमेंट अँड डू नॉट रिअली नीड द फ्यू मर्ज हेल्पिंग्स ऑफ पीटी अँड गेम्स विच धिस स्कूल कॅन ऑफर. निरागस डोळ्यांनी डेनहॅमला रोखत त्यांनी म्हटले, तुमच्यापैकी काही जणांकडे उत्तम शारीरिक आरोग्याची देणगी आहे.
त्यामुळे शाळेकडून मिळणाऱ्या पीटी आणि खेळाच्या अल्प मदतीचे खरे तर तुम्हाला गरज नाही. ट्राय टू रिमेंबर दॅट देयर आर अदर्स फॉर whom our प्रोग्राम इज आयडियली सुटेड. मात्र हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आपला कार्यक्रम योग्य आणि उपयुक्त ठरेल अशी बरीच मुले आहेत. इट मे बी दॅट सम ऑफ यू ओल्डर बॉईज माइट इवन बी एबल टू हेल्प इन दॅट रिस्पेक्ट. उलट तुमच्यापैकी काही मोठे मुले कदाचित या बाबतीत आपल्याला मदतही करू शकतील. डेनहॅम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय दिज शुगरी रिमार्क. या गोड बोलण्यामुळे डेनहॅम काही माघार घेणार नव्हता. अँड रोज इन रिप्लाय. त्यामुळे तो उत्तर द्यायला उठला. देन व्हाय डू वी हॅव टू डू पीटी. मग आपल्याला पीटीची काय गरज. व्हाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट. फक्त ज्या मुलांना गरज आहे त्यांनीच का पीटी घेऊ नये. द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम ऑफ फुटबॉल ऑर समथिंग स्टीड ऑफ डुईंग अ लॉट ऑफ डाफ्ट थिंग्स दॅट्स नो गुड टू अस. आपल्या हिताच्या नसलेल्या या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा बाकीचे सर्वजण फुटबॉल किंवा दुसरा एखादा गेम खेळू शकत नाहीत का. धिस वॉज अ पॉझर. खरं तर हा पेचात टाकणारा प्रश्न होता. बट शी केम राईट बॅक ॲट हिम. हर बेबी ब्लू आईज ट्विंकलिंग इन हर डिलाईट ॲट द क्रॉसिंग द स्टेव्ज. पण तो पेच सोडवण्याच्या आनंदात मिस फिलिप्सचे निळे डोळे चमकले आणि तिने त्याला प्रत्युत्तर सुद्धा दिले. लेट्स से इट इज ॲज मच ॲन एक्झरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी डेनहॅम. डेनहॅम, आपण असं समजूया की हा जितका शरीराचा व्यायाम आहे तितकाच मनाचाही आहे. द होल टाइम टेबल इन द स्कूल इज मेंट टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. आणि शाळेचे संपूर्ण टाइम टेबल तुम्हाला इथून बाहेरच्या जगात गेल्यानंतर उपयोग व्हावा या दृष्टीनेच तयार केलेले आहे. अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाइकिंग इट इज पार्ट ऑफ द ट्रेनिंग. आणि एखादी गोष्ट आवडत नसूनही सांगितल्यामुळे करणे हाही प्रशिक्षणाचा एक भाग आहे. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉइंट इन दॅट. यामागचा हेतू तुमच्या लक्षात येईल याची मला खात्री आहे. दॅट स्टॉप्ड हिम. हे ऐकल्यानंतर तो थांबला. पुअर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविट बट ही कुड डू नथिंग अबाउट इट. आपल्यावर मात करण्यात आली आहे पण आपण त्याबद्दल काही करू शकत नाही हे बिचाऱ्या डेनहॅमला आता लक्षात आलं. अँड सॅट लुकिंग रादर रूफुल. आणि तो खाली बसून राहिला. व्हाईल मिस फिलिप्स स्माईल बॉर्डन. आणि मिस फिलिप्सचा आनंद आता द्विगुणित झाला. धिस फ्रीली. या अडाणी इनोसंट लुकिंग पज निरागस दिसणाऱ्या मांजरीने हॅड गॅबल्ड हर कॅनरी विदाउट लिव्हिंग द टायनिस्ट फेदर. डेनहॅमचा पूर्णपणे पराभव केलेला होता. आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट सो लाईट अ क्रिएचर वूड कोप सो इफेक्टिव्हली विथ हर क्लास. इतकी लहानशी मूर्ती देखील आपल्या वर्गाचा इतका प्रभावीपणे सामना करू शकते हे माझ्या आता लक्षात आलं. सून आफ्टर धिस. यानंतर लगेचच. ॲज द मॉर्निंग एंडेड. सकाळ संपण्याच्या वेळी द हेड वेंट ऑन द स्टेज अँड क्लोज्ड द प्रोसिडिंग्ज. हेडनी म्हणजे मिस्टर फ्लोरियन यांनी स्टेजवर जाऊन कार्यवाही समाप्त केली.
एक्सप्रेसिंग हिज प्राईड इन ऑल द चिल्ड्रन, त्यांनी सर्व मुलांविषयी अभिमान व्यक्त केला. अँड हिज डीप ॲप्रिसिएशन ऑफ देअर एफर्ट्स, आणि सर्व मुलांनी घेतलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांनी अतिशय मनापासून कौतुक केले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही नॉवेल इथे संपते. तुम्हाला ही नॉवेल कशी वाटली हे जरूर मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधून कळवा. धन्यवाद.